ब्रॉट टू यू बाय विगार्ड. शिवसेनेचे प्रमुख माननीय संजय विभूते, प्रदीप माने, हनुमंतराव देसाई अप्पा, शंकरदादा पाटील, रावसाहेब पाटील, राहुल पवार, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील सावर्डेकर, ताजुद्दीन तांबोळी, संजय पाटील तुर्चीचे, सादिक खाटीत, सूरज पाटील, रावसाहेब पाटील, दत्तात्रय हुबाळे, राजू जानकर, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचा प्रचारासाठी छोटीशी बैठक कमी वेळेत पवार साहेबांनी भेट देऊन आयोजित केलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. वेळ नव्हता, अनेक सभा होत्या, तरी देखील आपल्या सर्वांना भेटायचं म्हणून पुढच्या सभा जरा पुढं ढकलून ही कदाचित आज दिवसभरातली 5वी किंवा 6वी सभा पहिल्यांदा सुरू होते आहे आणि इथून पुढं साहेब अनेक सभांना जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय उत्तम आहे. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हातात हात घालून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात लढाई करतोय. असा एकही मतदारसंघ नाही की ज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन एकसंघपणाने काम करत नाही. आणि म्हणून आमची सर्वांचीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोकसभेचे मतदारसंघ आपण उभे केलेले आहेत. महाराष्ट्रात त्या 10 जागी शिवसेना चांगलं सहकार्य करते, काँग्रेस पक्षही आपल्याला चांगलं सहकार्य करतोय आणि त्यामुळं 10 ठिकाणी महाराष्ट्रात आज अशी परिस्थिती आहे की 10 पैकी घाबरत आम्ही आकडा कमी करतोय, नाही तर कदाचित पैकीच्या पैकी निवडून येतील अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे. आघाडी एकत्रित असली की काहीही होऊ शकतं असा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळं एकसंघ आघाडी जर लढली तर महाराष्ट्रात नाही, देशात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांना 37% मतदार 19 साली मतदान झालेलं आणि उरलेल्या सर्व पक्षांना 63% झालेलं. ही आकडेवारी अशीच जर पाहिली तर महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची सहजासहजी डाळ शिजणार नाही. आणि म्हणून एकत्रित, एकमत, एकसंगता ही जास्त महत्त्वाची आहे. रोहित पाटील यांनी या मतदारसंघातल्या पाण्याच्या प्रश्नांच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. सुमनताई या मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करतायत. आपण सत्तेत नसताना देखील सुमनताई 14 ते 19 प्रयत्नशील होत्या. तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांकडं वहिनी आम्ही 2दा जाऊनही आलेलो, पण काही प्रगती झाली नाही. कर्मधर्म संयोगाने पवार साहेबांनी आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं आणि जे 2.5-3 वर्ष आपल्याला मिळाली त्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे टेंबू योजनेसाठी अतिरिक्त 8 TMC पाणी, नदीत पाणीच नाही असं सांगणारे सगळे हुशार लोक होती. पाणीच नदीत आता कोणती योजना घेता येत नाही, कारण कृष्णा पाण्याचा लवाद शेजारच्या राज्यांच्या बरोबर आपला आहे आणि त्यामुळं नवीन पाणी नाही आहे असं सतत सांगण्यात येत होतं. पण बराच अभ्यास करून त्यातनं आपण जतच्या उर्वरित भागासाठी
6 TMC पाणी देऊन जत विस्तारित योजनेचं काम सुरू केलं. त्याचबरोबर टेंभूमध्ये जवळपास 119 गावं अशी आहेत की ज्यामध्ये वहिनींनी सांगितलेल्या अनेक गावांचा समावेश आहे की ज्या गावांना पाणी नव्हतं ते हक्काचं पाणी त्यांना मंजूर करून आपण 8 TMC पाणी टेंभू योजनेला दिलं. स्वर्गीय अनिल बाबर साहेब पण त्या प्रयत्नात आमच्याबरोबर होते, सुमनताई होत्या आणि सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे टेंभू योजनेच्या कार्यक्षेत्रात आपण अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलं. आता हळूहळू हे सगळे छोट्या पाईप करून योजना पूर्ण करण्याचं काम हे आमची प्रयत्न होता. आपलं सरकार टिकलं असतं तर 24 सालाच्या आत सगळीकडं आपण 119 गावांना पाणी पुरवठा केला असता. पण आता ठीक आहे, विलंब झाला आहे. पण मला हे सांगायला आनंद वाटतोय की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे पुढचं सरकारही आपलंच येणार आहे आणि त्यामुळं टेंभू योजनेची उर्वरित कामं जी आहेत ती आपण वहिनी 100% आपलं सरकार आल्यावर 24 सालाच्या पहिल्या वर्षीच सरकार आल्यानंतर ही सगळी पाणी पोच करण्याची व्यवस्था आपण 100% करू. बरंचसंही सांगण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे, मी आपला जास्त वेळ घेत नाही. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे चंद्रहार पाटील हे जिल्हा परिषदेला एकदा उभे होते. आमची त्यांची ओळख नव्हती, पण अनिल बाबर आम्हाला सांगायचे की तुम्ही काही काळजी करू नका जयंतराव, आम्ही असा उमेदवार काढतो की तो 100% निवडून येईल. आणि मग अनिल बाबरांनी मी आणि आराराबा बसलेलो त्या ठिकाणी म्हटले अजिबात नाही म्हणायचं नाही, त्या उमेदवाराला आम्ही आत आणतो. म्हटलं आम्ही दोघंही म्हटलो आता तिथं उमेदवारच नाही आणा. आणि दार उघडल्यावर चंद्रहार पाटील आत आणले आणि चंद्रहार पाटलांची आमच्या दोघांची भेट झाली. चंद्रहार पाटील उमेदवार झाले आणि मोजून 10 मतांनी चंद्रहार पाटील तिकडं निवडून आले. त्यामुळं जिल्हा परिषदेत त्यांनी एक कामगिरी केलेली. कुस्ती क्षेत्रातही डबल महाराष्ट्र केसरी करून महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना अभिमान वाटावा, आपल्या भागातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या जनतेला अभिमान वाटावा, असंही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. शेवटी राजकारणात प्रत्येकजण कायमचा असतो असं नाही आणि असलं पाहिजे असंही नाही. पण शिवसेनेनं त्यांना संधी दिली, शिवसेनेनं संधी दिली त्यांना. आज ते लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषित केलेले उमेदवार आहेत. आज या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि ह्या सगळ्यांना राऊत साहेब असं वाटतं की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि आपला आणि माझा आणि तुमचा कधी चर्चा झाली नाही, काही नाही. त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांच्या पक्षाला आहे. आमचा उमेदवार कोण उभा करायचा हे ते जसं सांगू शकत नाहीत तसं आम्ही त्यांना कधी सल्ला दिला नाही. राऊत साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी हातकणंगलेला देखील सत्यजित आबासारखा उमेदवार काढला जो आता निवडून येण्याच्या परिस्थितीत गेलेला आहे. त्यामुळं चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही फ्रेश चेहरा आहे, नवा चेहरा आहे आणि कुठलंही बॅगेज नाही आहे. मी मागं अशा भानगडी झाल्या तशा भानगडी झाल्यात असं काही बानुगडे पाटील नाही आहे. सगळं क्लीन स्लेट आहे आणि त्यामुळं आपण कोणाच्या मागं उभं राहायचं हे आपल्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. सुमनताई यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आराराबांच्या नंतर अतिशय प्रभावीपणाने केलं आणि आराराबांनी पक्षाचं धोरण सोडून कधी काम केलेलं नाही असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून माझी खात्री आहे की राऊत साहेब या मतदारसंघात मोठं मताधिक्य हे सगळे आमचे सहकारी काम जोरात करतायत. त्यांचा जर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालं तर एक मोठं मताधिक्य आपल्या चंद्रहार पाटलाने या मतदारसंघात मिळेल. या मतदारसंघामध्येच जे उमेदवार आहेत भाजपचे ते भाजपचे याच मतदारसंघात उमेदवार आहेत या मतदारसंघातून. त्यामुळे या ठिकाणी
दुसऱ्या बाजूला भाजप आणि या बाजूला राष्ट्रवादी, याच्यापेक्षा वेगळा कुठला पक्ष या मतदारसंघात नाही आहे. हे दोनच पक्ष या मतदारसंघात आहेत आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की प्रयत्नाची पराकाष्ठा करून चंद्रहार पाटलांच्या मागं ताकद उभा करण्याचं काम आपण करा. आणि हे विसरू नका की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं मदत आपल्याला सगळ्या महाराष्ट्रभर होते आहे आणि त्या दृष्टीनं आपण जबाबदारीनं या निवडणुकीत काम कराल असा विश्वास बाळगतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.